मित्रांनो, सध्या घिबली फोटो ट्रेंड सुरू असून अनेकांची छायाचित्रे तयार करण्यासाठी चढाओढ सुरू आहे। मात्र हाच ट्रेंड सायबर गुन्हेगारांसाठी संधी ठरत असून अनेकांना जाळ्यात ओढून ते फसवणूक करत आहे। मित्रांनो, मेक अ घिबली फोटो अशा आशयाची लिंक पाठवून बँक खाते रिकामे करीत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे। गेल्या काही दिवसांपासून ChatGPTने घिबली फोटो ट्रेंड आणला आहे। त्यामुळे सध्या इंटरनेटवर घिबली स्टाईल फोटोंनी धुमाकूळ घातला आहे। प्रत्येक जण आपले जुने छायाचित्र घिबली स्टाईल करून ते समाज माध्यमांवर टाकत आहे। त्यामुळे घिबली छायाचित्र औत्सुकाचा विषय ठरला आहे। मात्र या ट्रेंडचा गैरफायदा सायबर गुन्हेगार उचलत असून घिबली छायाचित्रांच्या प्रेमात पडलेल्या अनेकांना छायाचित्र बनवण्याची ओढ आहे। मात्र ते कसे बनवावे याची पुरेपूर माहिती नाही। सायबर गुन्हेगार फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर बनावट लिंक टाकतात। असा बनवा घिबली फोटो असे लिहितात। त्यामुळे अनेक जण नव्या ट्रेंडमध्ये सामील होण्यासाठी समाज माध्यमांवर आलेल्या लिंकवर क्लिक करतात। लिंकवर क्लिक करताच ते सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात। लिंकमध्ये बँकेला जोडलेला भ्रमणध्वनी क्रमांक आणि बँक खात्याची माहिती विचारण्यात येते। अनेक जण ही माहिती भरतात। सायबर गुन्हेगार काही वेळातच बँक खात्यातून काही रक्कम काढतात। तसेच लिंकवर क्लिक केल्यानंतर भ्रमणध्वनी हॅक करतात। मित्रांनो, भ्रमणध्वनी मधील माहिती सुद्धा चोरतात। तसेच ईमेल, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर ताबा मिळवतात। बँक खात्यातून पैसे परस्पर काढल्याच्या अनेक घटना समोर आल्या असून घिबली फोटो ट्रेंड अनेकाच्या अंगलट येत आहे। मित्रांनो, सायबर गुन्हेगार लिंक पाठवल्यानंतर छायाचित्र अपलोड करा आणि घिबली फोटो मिळवा असे आमिष दाखवतात। त्यामुळे अनेक जण त्यांचे छायाचित्र अपलोड करतात। मात्र आपल्या खासगी छायाचित्रांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे। विशेषतः मुलींसाठी हा प्रकार धोकादायक आहे। मुलींच्या छायाचित्रांशी छेडछाड होऊ शकते किंवा मुलींच्या छायाचित्रांचा गैरवापरही होऊ शकतो। समाज माध्यमांवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करून फोटो अपलोड करू नका। त्यामुळे सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे। कुणाचीही फसवणूक झाल्यास सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।